ए आणि बी दोघे मिळून 30 दिवसात काम पूर्ण करतात. त्यांनी सुरुवातीला 5 दिवस एकत्र काम केल्यानंतर बी सोडून गेला. उर्वरित काम एकट्या एने 40 दिवसात पूर्ण केले तर एकटा ए ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल? आता पहा, ए आणि बी हे दोघं मिळून किती दिवसात काम पूर्ण करतात? 30 दिवसात. पण त्यांनी किती दिवस काम केलं? 5 दिवस. आता उर्वरित जे काम आहे ते दोघं मिळून जर केलंच असतं तर किती दिवसात पूर्ण केलं असतं उर्वरित काम? 25 दिवसात. टोटल 30 दिवस झाले. मग आता ए आणि बी या दोघांनी मिळून जर ते उर्वरित काम केलं असतं तर 25 दिवसात केलं असतं. आणि तेच उर्वरित काम ए किती दिवसात करतोय? 40 दिवसात करतोय. या दोन्हीचा लसावी किती येईल? 100 नाही येणार, इथे काढू. 25 आणि 40. 5 ने भाग दिला 5, 8, 8 पंचे 40, 4 पंचे 200, म्हणजेच 25, 8 आणि 40, 5. आता हे काय आहे? काम. हा आहे वेळ आणि हा आहे वेग. पण ते दोघं मिळून किती दिवसात काम करतात? 30 दिवसात. म्हणजे एकूण काम किती झालं? वेग गुणुले वेळ. त्या दोघांचा मिळून वेग किती आहे? 8. वेळ किती आहे? 30. 8 त्रिक 24. म्हणजे किती? एकूण काम 240 आहे. तर एकटा ए किती काम करतो? 5 काम करतो. म्हणून ए ते काम किती दिवसात करेल? 240 भागिले ए किती? 5 काम करतो. म्हणजे 5 चोक 20 आणि 8 पंचे 40. म्हणजे ए एकटा ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल? 48 दिवसात पूर्ण